भाई लोग हम लोग जो जमा हुए हैं हमारी कुछ मांगों को लेकर, और उसके अंदर हमने अभी भले से मुद्दे सुने कि सच्चर कमेटी की अमल बजावनी हो, और यानी जो हमारा पिछड़ा हुआ जो मतलब वर्ग है तो उसकी बढ़ोतरी के वास्ते हम लोग क्या कर सकते हैं कि मुस्लिम तरक्की के लिए या तो ये आरक्षण जो है उसके बारे में यकीनन हमारी सरकार से मतलब हम अपील करेंगे कि उसके ऊपर ध्यान दें। बयान करणे स्वातंत्र्यानंतर 2005 मध्ये मुस्लिम समाजाच्या भारतामधील असणाऱ्या परिस्थितीबद्दल एक अहवाल रिपोर्ट सादर केला गेला। तो रिपोर्ट न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर यांनी सादर केला। त्या रिपोर्टनुसार भारतातील मुसलमानांची जी आजची परिस्थिती आहे ती मागासलेल्यांच्या पेक्षा मागासलेली म्हणून त्याचा उल्लेख केला गेला। या परिस्थितीनुसार सच्चर समितीने काही शिफारसी दिल्या, त्या शिफारशीवर अंमलबजावणी करण्याचा शासनाला आदेश दिला। त्या शिफारशीवर जर अंमलबजावणी झाली तर भारतातला मुस्लिम हा सक्षम होईल, जो मुस्लिम मागासलेल्याच्या पेक्षा मागासलेला आहे। सच्चर समितीने शिफारसीमध्ये सांगितलं की भारतातील मुस्लिम हा मागासलेल्यांच्या पेक्षा मागासलेला आहे। त्यामध्ये त्यांनी शैक्षणिक निकष लावला। मुस्लिम समाजाचा शैक्षणिक स्तर हा मागासलेल्यांच्या पेक्षा पण मागासलेला आहे। त्याचा आर्थिक स्तर, उत्पन्नाचं साधन किंवा रोजगार सुद्धा हा मागासलेल्यांच्या पेक्षा मागासलेला आहे। या सगळ्या गोष्टीमुळे शिक्षण असू दे किंवा आर्थिक परिस्थिती असू दे किंवा रोजगार असू दे, या गोष्टीमुळे मुस्लिम समाजाकडे हे म्हणते आपल्याला थोडक्यात म्हणायचं म्हणलं तर मुस्लिम समाजाकडे जो येणारं उत्पन्न आहे हे कमी असल्यामुळं मुस्लिम समाज हा त्याचा सामाजिक स्तर जोपासू शकला नाही। त्यामुळे सामाजिक स्थिती सुद्धा मुसलमानांची ही मागासलेल्यांच्या पेक्षा मागासलेली असं सच्चर समितीची शिफारस होती। त्या अंमलबजावणीनुसार सर्वप्रथम मुसलमानांना शिक्षणामध्ये आरक्षण देणं गरजेचं आहे, त्यामध्ये नोकऱ्यामध्ये आरक्षण देणं गरजेचं आहे। त्यात पुढे जाऊन जर मुस्लिम समाजाचे काही प्रश्न मांडायचे असतील तर मुसलमानांना सत्तेमध्ये सुद्धा आरक्षण देणं गरजेचं आहे। कारण की आपण म्हटलं 288 आमदार आपल्या इथं आहेत, 526 आसपास काहीतरी खासदार आहे। यामध्ये जर आपला हक्क मागणारं किंवा हक्कासाठी भांडणारं जर कोणी नसेल तर हा समाजाची अवस्था पहिल्यापेक्षा सुद्धा खराब होईल। अशी एक सच्चर समितीची शिफारस होती। त्यानंतर रंगनाथ मिश्रा समिती आहे, त्यानुसार रहमान कमिटी आहे। यांची शिफारसीची अंमलबजावणी करणं गरजेचं असताना सुद्धा काँग्रेस सरकारच्या कालखंडामध्ये मुस्लिम समाज हा दुर्लक्षिला गेला आणि त्यानुसार मुसलमानांची परिस्थिती ही अतिशय दयनीय दिसली आपल्याला। त्यामुळं महाराष्ट्राच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारनं मुस्लिम समाजाला नोकरी आदी शिक्षणामध्ये 5% आरक्षण दिलं गेलं। त्यासाठी फार मोठ्या प्रमाणात आंदोलन किंवा मागणी करावी लागली आणि नवीन आलेल्या आपल्या भाजपा आणि त्या शिवसेना आघाडीच्या सरकारनं जे मुस्लिम समाजाला दिलेलं 5% आरक्षण ते धर्माच्या आधारे नव्हतं, ज्या शिफारसीच्या आधारे होतं, ते आरक्षण रद्द केलं गेलं। तर आमच्या सगळ्यांची मागणी आहे, सर्वप्रथम प्रथमतच मुस्लिम समाजाच्या साताऱ्यामध्ये हे मोर्चा आणि त्यामध्ये मुस्लिम जागृती अभियान असून दे किंवा आपले उतळे साहेबांच्या माध्यमातून परवर्ती संघटना असून दे किंवा छोट्या मोठ्या मुस्लिम समाजाची संघटना असून दे, यांनी एकत्रितपणे येऊन कुठंतरी आपला हक्क मागितला पाहिजे। हक्क मागायचं कारण जोपर्यंत मुस्लिम समाजाचा विकास होत नाही, जो भारतामध्ये 15 ते 20% आहे, जर 15 ते 20% असणाऱ्या समाजाचा विकास झाला नाही तर भारत हा कधीच महासत्ता होऊ शकत नाही, अशी आमची मागणी आहे। देशाच्या प्रगतीसाठी मुस्लिम समाजाची प्रगती होणे तेवढंच गरजेचं आहे। आम्ही सर्वजण देशहित मागतो, आम्ही सर्वजण देशाला महासत्ता बनवायसाठी प्रयत्न करतो। त्यासाठी आमचा प्रयत्न आहे की आमच्या समाजाला आरक्षण, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं। त्याबरोबरच दुसरे जे प्रश्न आहेत आपले शिफारशी अंमलबजावणीनंतर प्रत्येक शहरामध्ये आम्हाला जमातखाना असला पाहिजे। मुस्लिम समाजाला दिलेलं मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ आहे, त्याला सुद्धा अनुदान वाढवून मिळावं आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे केली जावी। मुस्लिम समाजाला जे दिलेलं मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ आहे त्याचं कार्यालय साताऱ्यामध्ये असते, ते आठवड्यातून एकदा फक्त उघडतं। सर्वच्या माध्यमातून आमचं म्हणणं आहे की जिल्ह्याला एक कार्यालय व्हावं, त्याला स्टाफ मिळावा। त्याच्यानंतर भाकड जनावरांचे होणारे हल्ले, जे हल्लेखोर आहेत त्यांच्यावर बी कारवाई केली जावी। प्रत्येक समाजामध्ये समाज मंदिर मिळालं जावं, अशा विविध मागण्या करून आम्ही आज आपले हे मोर्चा छोट्या स्वरूपात अल्पावधीमध्ये नियोजन करत आहोत। ज्येष्ठांचं मार्गदर्शन व सर्व समाजाचे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आमचा भाई या हिशोबानंतर सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन देशाच्या प्रगतीसाठी, समाजाची प्रगती किती गरजेचं आहे त्यासाठी मोर्चा काढलेला आहे। तर आमचं म्हणणं आहे की मोर्चा हा छोटासा आहे, आवाज छोटासा आहे, पण ह्याच्यामध्ये जर शासनाने ह्याची जर दखल घेतली नाही तर ह्याचं रूपांतर फार मोठ्या उठावामध्ये होईल आणि त्या उठाव सरकारला झेपणार नाही, एवढं आमचं एक आम्हाला आव्हान आहे। हा मोर्चा निघतोय, विकासाबाबत मोर्चा निघतोय, पण ह्याला पाठिंबा हा सर्व धर्मनिरपेक्ष संघटनांचा, पक्षांचा, सगळ्यांचाच पाठिंबा आहे। हा मोर्चा एकट्या मुसलमानांचा नाही तर सर्व धर्मांच्या लोकांचा हा मोर्चा आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे पहिलं, कारण ह्यांचा पाठिंबा असल्याशिवाय तुमचं काही होऊ शकत नाही। आणि
विचार केला तर 5% आरक्षण हे काँग्रेसने दिले असताना 5% आरक्षण या आत्ताच्या सरकारने काढून घेतलेलं आहे. मुस्लिमांची स्थिती आत्ता काय दयनीय आहे हे मला आमच्या पाठीमागच दस्तगीर नगर आहे त्याच्यावर सगळं करू शकतो. आणि माझं काम हे मुस्लिम महिलांच्यातच आहे. मुस्लिम महिलांच्या कामामुळेच मला त्यांची परिस्थिती मिळू शकते, काय अवस्था आहे काय नाही हे कळू शकते. म्हणजे आजच्या काळात हिंदू मुस्लिम हे दोन्ही एकच आहेत. एकाच मातेचे हे पुत्र आहेत आणि एकाच मातेचे पुत्र असल्यामुळे विचार वेगळे असते थोडेसे, तरी आपण सगळे एकच आहोत एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि शांततेने हा मोर्चा होईल ही मी खात्री देते. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये संपूर्ण मुस्लिम समाज जो आहे तो मुस्लिम समाज देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत होता. रस्त्यावर येऊन आज मुस्लिमाच्या हक्कासाठी जे आघाडी शासनाने आरक्षण 5% नोकरीमध्ये आणि शैक्षणिकमध्ये जे आरक्षण दिलं होतं आणि ते सरकार गेल्यानंतर त्या युती सरकारने हे आरक्षण मराठा समाजाचं पूर्वत ठेवून मुस्लिम समाजाचं आरक्षण रद्द केलं. कुणाला आरक्षण देण्यासंदर्भात किंवा कुठल्याही समाजाला आरक्षण देऊ नका ही आमची भूमिका नाही. प्रत्येक समाजाला तुम्ही आरक्षण द्या, पण त्याप्रमाणे मुस्लिम समाजालाच आरक्षण दिल्याने आज कॅन्सल झालेले आहे. आणि मला या सर्व लोकांचा आज मुस्लिम समाज जो रस्त्यावर आला की स्वातंत्र्य काळात लढलेला मुस्लिम आजपर्यंत आपल्या हक्कासाठी शांत बसत होता, परंतु आज जो आहे भले आज किती ज्याप्रमाणे लोक असतील, आज इथे पक्ष संघटना वगैरे काही नाही, फक्त मुस्लिम समाजासाठी म्हणून आम्ही सर्व एकत्र आलेलो आहे. यात आमचे जे धर्मगुरू आहेत ते सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि या सहभागाबद्दल मी धर्मगुरूचं मी अभिनंदन करतो. कारण स्वातंत्र्य काळात बी मौलाना अबुल कलाम आझाद, मौलाना रफिक अहमद आणि बरेचशा लोकांनी जे स्वातंत्र्यपूर्व काळात बी योगदान दिलं होतं, त्याचप्रमाणे आज मुस्लिम हक्कासाठी धर्मगुरूही आपले योगदान देत आहेत. आज शासनाला मला एवढंच सांगायचं आहे की मुस्लिम समाजानं हा देशाचा नागरिक आहे आणि हिंदुस्थान सर्वांचं आहे आणि आम्ही हिंदुस्थानचे आहे. आम्ही ज्याप्रमाणे हिंदुस्थानवर आमच्या आईप्रमाणे आम्ही प्रेम करतो, हिंदुस्थान देश हा आमचा आहे, परंतु आमच्या विशिष्ट समाजाला टार्गेट धरून जर या समाजाची गळचेपी कोण करणार असेल तर येणाऱ्या काळात जे आहे हा समाज उठून पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. ज्याप्रमाणे सादिकबाईंनी सांगितलं की पुढं आज हा सातारा जिल्ह्याची सुरुवात आहे. सातारा जिल्ह्यापासून क्रांतिकारी जिल्हा आहे. या जिल्ह्याने अतिशय क्रांतिकारी दिले आणि इथून म्हणजे उठावाची जी चिंगारी आहे ती साताऱ्यातून होती, ही बी अभिमानाची गोष्ट आहे. ही चिंगारी संपूर्ण महाराष्ट्रात पडल्याशिवाय राहणार नाही. तर सरकारनं कुणालाही आरक्षण देण्यासंदर्भात मुस्लिम समाजाचं झालेल्या आरक्षणामध्ये जर त्रुटी असतील त्या दुरुस्त करून मुस्लिम आरक्षणाला आरक्षण दिले पाहिजे, एवढीच आमची प्रमुख भूमिका मागणी आहे. आणि विविध मागण्यासंदर्भात सादिकबाई शेख यांनी वरवर ही केलेलं आहे की शैक्षणिक असेल, आर्थिक विकास महामंडळ असेल, भेकड जनावरांसंदर्भात जे हल्ले होतात, जातीवाद फैलावत आहे. परंतु जातीवाद आज सर्व मानवता ही जात ही जर डोक्यात ठेवून सर्वांनी एकत्र राहिलं तर हा देश महासत्ता बनल्याशिवाय राहणार. जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल साहेब यांना या मुस्लिम विकास अभियानाच्या वतीनं शिष्टमंडळ भेटलं. त्या शिष्टमंडळात हाजी गुलाब शेख सर, त्याचबरोबर हाजी हाफिज हैदर, त्याचबरोबर मुख्तार शेख, त्याचबरोबर मिनाज सय्यद, संदीप कांबळे, बाबा भोरे, विजय मांडके हे सगळे होते. कलेक्टरला मागण्यांच्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे. सातारा जिल्ह्यात मुस्लिम समाजाची जागृती आता करण्याच्या संदर्भात हा मोर्चा होता. त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक या संदर्भातल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना दिलेलं आहे. मुस्लिमांच्या व इतर अल्पसंख्याकांच्या कर्ज प्रकरणाबाबत नॅशनलाइज बँका या नियमित सापडलेपणाची वागणूक देतात. त्यामुळं बँकांच्या अधिकाऱ्यांनाही कर्ज प्रकरणाच्या संदर्भात व्यवस्थित त्या जिल्हा बँकिंग ज्यावेळेला समितीची बैठक असेल त्यावेळेला मी आवर्जून सांगतो असं कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे. मौलाना अब्दुल कलाम आझाद महामंडळ जे आहे ते गेले वर्षभर बंद आहे, तर त्या संदर्भातही मी तातडीनं लक्ष घालून ते कार्यालयच बंद आहे तर ते सुरू करावं. त्याची जागा सातत्यानं बदलत असते.
मागच्या कार्यालयाचं भाडंच सरकारकडनं दिलं गेलं नाही असं समजलं, त्यावरही चर्चा झाली आणि ते महामंडळाचं कार्यालय हे तातडीनं सुरू करण्याबाबत त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे. कलेक्टरांनी आश्वासन दिलं म्हणून आम्ही काही गप्प बसणार नाही. जर महिनाभरात जर काही कार्यवाही झाली नाही या आमच्या मागण्याच्या संदर्भात तर आम्ही सातत्यानं रस्त्यावर उतरून आवाज उठवणार आहोत. ही संशयी व्हायला नको की भारतात राहणारा माणूस हा भारताविरोधात आहे म्हणून. जर आपण अशी दोन घरं बघितली, एक हिंदूचं आणि एक मुसलमानांचं, तर कुणालाही बाजूच्या शेजाऱ्याला लागलं की हा शेजारी मदत करतो, त्याचप्रमाणे तो मुसलमान त्या हिंदूला मदत करतो, तो हिंदू त्या मुसलमानांना मदत करतो. घराघरात बघितलं, गल्ली गल्लीत बघितलं, गावात बघितलं तर माणसांमध्ये चांगलं पटतं. पण ही दरी कोणी निर्माण केली आणि कशी वाढली ह्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे. ही जर आपण अभ्यास केला नाही तर आपण जन्माने घेतलेली जी मूल्य आहेत, म्हणजे आपल्याला जन्मजात मिळालेली मूल्य काय आहेत? जैविक मूल्य. पहिलं मूल्य आपली जात आणि दुसरं मूल्य आपला धर्म, जे आपल्या हातात नाहीये, कारण ते आपल्याला वारसा हक्क म्हणून आपल्या आई वडिलांकडनं, आपल्या आई आजोबांकडनं, आपल्या भावकीकडनं मिळालेले आहेत. आणि हे सगळे जे मिळालेले हक्क आहेत, दोन, जात आणि धर्म, हे किती पाळायचे, किती चांगलं त्यातलं मी घ्यायचं, हे कुणी ठरवायचंय? मी ठरवायचंय. आणि जर मी ठरवायचं असेल तर महत्वाची गोष्ट, मला स्वातंत्र्य दिलं इकडच्या कॉन्स्टिट्यूशनने. भारताची जी संविधान आहे त्या संविधानाने सांगितलंय की मला स्वतःला स्वातंत्र्य आहे, मला स्वायत्तता आहे, मला पाहिजे तो धर्म मला पाळता येईल, मला पाहिजे ते काम मला करता येईल आणि पाहिजे त्या जातीत मला लग्न करता येईल. बेटी आणि रोटीची जी माझी ही आहे देवाणघेवाण आहे ती मी कुठेही करू शकतो असं कोण म्हणतं? तर आपलं संविधान म्हणतं. मग आपला धर्म आपण कसा पाळायचा आहे? आपला धर्म जो पाळायचा आहे तो वैयक्तिकरित्या पाळायचा आहे, माझ्या घरात पाळायचा आहे, मी एकट्याने पाळायचा आहे. सामाजिकरित्या कुठलाही धर्म पुढे आला नाही पाहिजे. सामाजिकरित्या आपण भारतीय आहोत हे एकच वाक्य पुढे आलं पाहिजे, नाहीतर कारण महत्वाची गोष्ट ही आहे की आता आपण मोर्चात चाललो होतो तेव्हा खूप मुस्लिम आणि थोडे हिंदू दिसत होते, त्यामुळे लोक असं डोळे विस्फारून बघत होते की हे काय चाललंय. तर त्यांना सांगितलं पाहिजे की आम्ही भारतीय आहोत आणि आम्ही सगळे एकत्र राहणार आहोत. आमच्यामध्ये फूट पाडू नका. तुम्हाला मतं हवी असतील तर आमची मुसलमान म्हणून मतं घेऊ नका, आमची माणसं म्हणून मतं घ्या, लोकशाही म्हणून मतं घ्या. मग ह्याच्यातला जो चुकीची पद्धत आहे मतं मिळवायचा ती पद्धत बदलेल. कारण धर्म आणि जात ह्याच्यावर राजकारण चालतं. राजकारण हे प्रत्येक गोष्टीत असतं, पण तो धर्म आणि जातीवर जेव्हा राजकारण चालायला लागतं तेव्हा माणसं आंधळी होतात आणि ह्याने कशाला मत दिलं, माझ्या शेजाऱ्याने, माझ्या भावाने कुठल्याला मत दिलं, आमच्या घरातल्याने कुठल्याला मत दिलं, त्याला मी मत देणार म्हणतो. आणि त्यातला कोणतरी एक मुकादम असतो, तो सगळे पैसे घेऊन बसतो आणि बाकीची सगळी मतं देतात. तो श्रीमंत होतो, आपण आहे तसेच राहतो. ही कसली लोकशाही? आपणच विचार केला पाहिजे. म्हणून तुम्हाला पोळके सर सांगत होते की आपण शिकलं पाहिजे. तर नुसतं शिकून नाही चालणार. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले शिका, शिक्षित व्हा. म्हणजे तुमच्या शिक्षणाचा विचार करून वापर करा. त्याच्या पुढे गांधी काय म्हणाले, मला तीच माणसं आवडतात जी शिकतात, नुसती शिकतात नाही आणि ज्ञान गोळा करतात ती नाही. आज IT मधली माणसं आहेत तशी नाही, तर जे शिकतात आणि ज्यांना त्याच्याबरोबर अनुभव आहे ते. तुमच्याजवळ अनुभव खूप आहे, त्याचं शिक्षण तुम्ही घ्या. जर समजा तुम्ही पोल्ट्री काढली असेल तर पोल्ट्रीचं पूर्ण शिक्षण तुम्हाला पाहिजे. तुम्ही जर दुसरा कुठल्या फळांचा धंदा करत असाल तर त्याचं पूर्ण शिक्षण तुम्हाला पाहिजे. त्याचं शिक्षण करून त्याचा अनुभवाचा जर तुम्ही वापर केलात तर तुम्हीच जे घेणारे आहात विकत तेच विकणारे होणार. मग मधले दलाल कमी होणार आणि तुम्हाला पैसे मिळणार. ही जी महत्वाची गोष्ट आहे, मधली जी गोष्ट आहे ती तुटून पडली पाहिजे. मधल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अविवेकी आहेत. म्हणून
लक्षात घेतलं पाहिजे की कोणी का भारतीय असो, कोणी का जगातला माणूस असो, त्यांनी आपल्याजवळ असलेला पहिला मेंदू जो आहे तो सरपटणारा प्राण्यांचा मेंदू आहे. त्याच्यावर आपला जो मेंदू आहे तो विचार करणारा मेंदू आहे. तो विचार करणारा मेंदू वापरायचं ठरवलं पाहिजे. त्या सरपटणाऱ्या मेंदूवर आपला जो विवेक आहे त्या विवेकाचा जागर करून आपला मेंदू सुधारणं ही आपली लढाई आहे. आणि जेव्हा आपल्या मनात ते विचार यायला लागतील तेव्हा आपण अहिंसेने एकत्र येऊन खूप मोठी प्रगती करू शकू. आणि ती जी प्रगती असेल त्याच्यात भांडणं कमी असतील आणि त्यामुळे आपण सुखी राहू शकू. तुम्ही ही संघटना केली आहे अशीच आनंदाने आणि एकामेकाचे भाई भाई म्हणत की चालवा. आम्ही तुमचे साथी आहोत, आम्ही पण तुमच्यामध्ये कायम एकत्र राहू. आम्ही आणि तुम्ही हा शब्द राहणार नाही, आपण हा शब्द राहील. ही सगळी परिवर्तनवादी चळवळ